राधे राधे मित्रांनो, माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। तर बघूया आज आषाढी एकादशी निमित्त काय काय केलं मी। आषाढी एकादशी निमित्त मी आमच्या गावच्या विठ्ठल मंदिरात आलेलो आहे। हे आमच्या गावचं मंदिराचं बाहेरून दिसतं। आमची बहिणा हर्ष बहिणा दादा आम्ही आता मंदिरात चाललोय। लोक नाही का साथ चालू आहे। आमच्या लहानपणी बांधलेलं हे मंदिर। मित्रांनो, या मंदिराचं बांधकामाची सुरुवात झाली होती 1993ला आणि 94ला हे बांधकाम पूर्ण झालं होतं। मंदिरातून आले आता शेतात। हे बघा, हे सर्व हे रोडाचं पाणी जे आहे ना, पूर्ण रोडाचं पाणी, पावसाचं पाणी हे शेतात जातं। म्हणून आता इथं हे भरती करायचं चालू आहे। आता आज 5 ट्रॅक्टर टाकायचे, म्हणजे हे पूर्ण लेवल होऊन जाईल, इथं उंच होऊन जाईल आणि ते रोडाचं पाणी मग सरळ जाईल। नाही तर मग पावसाळ्यामध्ये पाणी शेतामध्ये एवढं पाणी असतं, गुडघ्या एवढं पाणी गुडघ्या एवढं पाणी। म्हणजे त्याचा विषय असा आहे की माझ्या मित्रांना माहिती आहे गुडघ्या एवढा पाण्याचा जोक काय, तर तो सांगेल मी तुम्हाला एके दिवशी। हे बघा मित्रांनो, दरवर्षीप्रमाणे या पावसाळ्यात सुद्धा मी एक फळझाडं लावत आहे। मागच्या वर्षी लावले आवळ्याचं लावलं होतं, त्याच्या आदल्या वर्षी डाळिंबाचं लावलं होतं, पेरूचं। हे बघा, हे असे एवढे आमचा बगीचा वाढलेला आहे। आता हे झाड उद्याच्या दिवशी आषाढी एकादशी आहे, तर आषाढी एकादशीची आठवण म्हणून हे झाड लावणार आहे मी आता। जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजजी, ढोल वाजजी। आता हे जांभळाचं झाड जे आपण काल आणलं होतं ते आता इथं लावायचं आहे। हे आषाढी एकादशी निमित्त जसं तुम्हाला काल सांगितलं तसं आज हे इथं लावायचं, त्याच्यासाठी ही पूर्वतयारी आहे। आता मी गड्डा कांतोय करून। बरोबर आता नाही होणार ते। मित्रांनो, तुम्हाला आषाढी एकादशीचं महत्त्व माहितीच असेल, तरी पण एक वेळेस सांगतो की आषाढी एकादशी ही आपल्या सनातन धर्मातील एक पवित्र दिवस म्हणून मानला जातो। आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी सुद्धा म्हणतात, कारण आजच्या दिवशी म्हणजे आषाढी एकादशीच्या दिवसापासून तर 4 महिन्यापर्यंत भगवान श्री विष्णू हे निद्रावस्थेत जातात। म्हणून या एकादशीला देवशयनी एकादशी सुद्धा म्हणतात। आणि महाराष्ट्रातील सर्व लोकांना माहितीच आहे, आषाढी एकादशीला पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी लोक भरपूर प्रमाणात जातात आणि एक उत्सव म्हणून साजरा करतात। आषाढी एकादशी हा एक सनातन धर्मातील सर्वात मोठा सण म्हटला तरी चालेल।
पावसात सुद्धा क्रिकेट खेळताना असा जुनून पाहिजे क्रिकेट खेळण्याचा. आमच्या गावचा हिटर आहे. बोलेन काय करा एवढा देवा आहे तरी तेवढं ताण नाही. पोय पाला पोय बो हा आला नाही का घरी ना हा पाणी आणणार. आज डोकं दुखत होतं म्हणून आमच्या बहिणाला म्हटलं बेटा मालिश करून देते का, तर लगेच तेलाची बाटली घेतली आणि आली मालिश करायला. अशी आमची लाडूबाई या. पप्पामध्ये खूप जीव आहे तिचा. सोन्याचं बॅशिंग घे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन दाबायचं विसरू नका. राधे राधे.